जातात आणि त्यानंतर अजून एक सन्मान आपण करतोय. खर तर एनआर पॅनलचे प्रमुख आणि खर तर अगदी सुप्रसिद्ध पंच आपल्याला पाहायला मिळतात. नीरज राणावत सरांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी मंचावर केला जाईल. कारण वेळ आहे आपल्याकडे, तर हा सन्मान आपण या ठिकाणी करून घेतोय. तर नीरज राणावत सरांचा देखील शुभ सन्मान मंचावर केला जातोय. तर आम्ही मच्छिंद्र कोळी दादांना विनंती करतोय. चला, मच्छिंद्र कोळी दादा यांचाही शुभ सन्मान मंचावर केला जाईल. मॅच देखील स्टार्ट होते. मेगा फायनलचा पहिला बॉल उडवलाय तो इनसाइड आउट, डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दन 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 करत पहिल्या बॉलवर बंटी डोळकरच्या आलाय तो चौकार. सिद्धू मडवीने मात्र पहिल्याच बॉलवर ठोकलाय तो चौकार. 3 षटकांचा सामना आहे. आपण पाहतो त्यामध्ये एक गोलंदाज तुम्हाला 40+ वापरायचा आहे. नक्कीच पाचगाव प्रीमियर लीग म्हटलं तर नक्कीच 3 षटकांचा सामना, किंवा 4 ते 5 षटकांचा सामना हवा होता प्रीमियर लीग मध्ये. तर वेळेअभावी आपण 3 षटकांचा तरी खेळवतोय. यावेळेस बघा ड्राईव्ह केलंय मेडॉनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, रन मिळत नाहीये, परत पाठवलंय ते विशाल मडवी यांना. सिद्धू मडवी यांनी डॉट बॉलची सांगता होते. 4 धावा पहिल्या बॉलवर आपण चौकार पाहिला, त्यानंतर निधाव चेंडू आलाय. बंटी डोलकर आपण पाहतोय चांगलं कमबॅक करतोय पुढच्या चेंडूवर, खास करून सिद्धू मडवीच्या विरुद्ध. यावेळेस एज लागली आहे, बॉल चाललाय तो पाठीमागे, 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून फ्लाय स्लिप लेग स्लिपला मात्र चकवलंय. लॉंग स्टॉप मध्ये बॉल नॉन स्टॉप फरार होतोय. दुसरा चौकार या ओव्हर मधील. 8 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 2 चौकार आले त्या 3 बॉलमध्ये सिद्धू मडवीच्या बॅटमधून. पुढचा बॉल हो, यावेळेस बघा वाईड शॉर्करचा प्रयत्न, शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय हा चेंडू. चांगली लाईन पाहायला मिळते बंटी डोलकरच्या माध्यमातून. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले सायप्रित लाईव्हच्या माध्यमातून. राऊंड द विकेट त्या मारा करतात आणि तदनंतर मात्र अगदी लेग स्टंपवर गेले होते, तर पाहिलं आणि वाईड लाईनच्या अगदी आतमधून बॉलला मात्र पाठवलंय विकेट किपरकडे. हा बॉल सरळ सोडून दिला आणि इथे लाईन नक्कीच खराब आहे. वाईड बॉलचा इशारा पंच गणेश बाविस्कर सरांचा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जास्तच टर्न झाला बॉल, किंवा पिचिंगच आपण पाहिली या चेंडूची तर अगदी व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप होती आणि त्यानंतर बॉल सर वाईड लाईनच्या बाहेरून निघून गेलाय. अवंतर धाव मिळते, धावफलक शिफ्ट होते 9च्या घरामध्ये. पुढचा बॉल यावेळेस फटका फसलाय, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि कॅच ड्रॉप. आणि इथे रनआउटची संधी नक्कीच आहे, मात्र इथे रनआउट केलं जात नाहीये. आपण पाहतो 40+ विशाल मडवी आहेत मैदानाच्या आतमध्ये. मात्र कॅच उडली होती ती सिद्धूची, ती कॅच टिपणं गरजेचं होतं, ती प्राइज विकेट होती. नाही, महत्वाची कॅच होती या मॅच मधली. कारण सिद्धू मडवी ज्या पद्धतीचा, ज्या शैलीचा खरं तर फलंदाज आहे, कोणत्याही क्षणी मात्र चौकार षटकार तो मारू शकतो, कोणत्याही मुवमेंटला मात्र बॅटिंगचा गेअर तो शिफ्ट करू शकतो, ही क्षमता त्याच्याकडे. यावेळेस ऑन साइडला बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक नाही पोहोचला, दूर राहतील. विशाल मडवी यांच्या बॅटमधनं ही दुहेरी धाव येत असताना पाहायला मिळते. हो, विशाल मडवी पहा त्यांचा फिटनेस. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि तंश तश्वी 11 उल्वे बिनबाद धावा लागल्या धाव फलकावर, त्या 12 धावा. चांगला स्कोर उभारलाय आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये. 3 षटकांचा मेगा फायनलचा थरार. पाचगाव प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि पहिल्याच पर्वाचा मानकरी कोण ठरणार? कारण पहिल्या पर्वाचा मानकरी नक्कीच प्रत्येकाच्या स्मरणात राहत असतो आणि त्यासाठी मात्र अट्टहास करतात, प्रयत्न करतात गौरी स्पोर्ट्स उल्वे, तंश तश्वी 11 उल्वे हे दोन्ही संघ. गौरी स्पोर्ट्स उल्वे म्हटलं की विजय शेठ खारकर खरं यांच्या मालकीचा संघ, आणि दुसऱ्या बाजूला तंश तश्वी 11 उल्वे महेश्वरजी मडवी यांच्या मालकीचा संघ.
दोन्ही संघ मालकांनी मात्र पुरस्कृत केलेले दोन संघ आज मेगा फायनल मध्ये एकमेकांच्या विरुद्ध येऊन उभे टाकलेत. टॉस जिंकला होता आपण पाहिलं तर तंश तश्वी 11 उल्वे संघाने बॅटिंगला मात्र पसंत दर्शवली आहे. अश्वित कारकर अगदी पाहतोय फिरकीचा जादूगार आपण म्हणू शकतो. गेल्या मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी अश्वित कारकरच्या माध्यमातून आपण पाहिली होती आणि त्याचा पहिलाच बॉल पायावर टाकला होता, फ्लिक केलाय, बॉल चला डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक सीमा पार. पहिल्या बॉलवर सिद्धू मडवीच्या बॅटमधनं षटकार. पहिलाच बॉल षटकार आलाय. 18 धावा धावफलकावर. फुलटॉस बॉल, हाई बॉल जाईल का? ओहो, प्रयत्न चांगले होते मात्र बॉल सीमा पार गेलाय 6 धावांसाठी. येस, अंपायर रिव्ह्यू फॉर द हाईट फॅक्टर. या चेंडूमध्ये हाईट किती आम्ही नीरज राणावत सर आहे तिकडे. इट्स अ नो बॉल कॉल. हा बीमर असेल आणि त्यावर आलाय तो षटकार. म्हणजे तब्बल 7 धावा या ठिकाणी मिळतील आणि पुढचा चेंडू असेल तो फ्री हिटचा. पंचांच्या मनामध्ये थोडी साशंकता होती आणि त्यांनी मात्र नीरज राणावत सर आणि त्यानंतर साईप्रीत लाईव्हची देखील मदत घेतली. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर नो प्लस षटकार आणि पुढचा बॉल असेल फ्री हिटचा. स्कोर 25च्या घरामध्ये. फ्री हिटचा बॉल आपण पाहतोय कमी गतीने टाकला होता गोलंदाज अश्वितने. ऑन साइडला लॉंग द कार्पेट, योग्य एंडला थ्रो झालाय आणि दूर राहतील फलंदाज सिद्धू. आवश्यकता नव्हती कारण ऑलरेडी या ओव्हरच्या भरपूर धावा आल्या होत्या प्रणय आणि इथे मैदान सोडावं लागतंय सिद्धूला. नाहक बळी गमावलाय सिद्धूने आपण म्हणू शकतो. 22 धावांचं योगदान आपण पाहतोय. 8 चेंडूमध्ये त्याने मात्र केलंय, दिलंय. 2 षटकार 2 चौकार आपण नक्कीच पाहिले. अविनाश डोलकर आलाय मैदानाच्या आतमध्ये. बाद झालाय तो सिद्धू. अजूनही या षटकाचा विचार केला तर बरेच चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस बघा लेट आपण पाहतोय फटका एक्झिक्यूट केलाय. हलक्या हाताने फक्त कव्हरला मात्र चेंडूला पाठवलंय. नाही बाद करणार आहे ते. रणनीतीचा भाग आपण पाहतो आहे. सिंगल मिळते, स्कोर 27च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. 27 रन्स. 3च चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. हो, स्विच करण्याचा प्रयत्न आणि इथे पहा 1 धाव मिळते, तीही लेगबायच्या स्वरूपात. सिद्धू बाद झालाय, त्यानंतर थोडी धावगती मंदावलेली आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. अश्वित खारकर आपण पाहतोय दुसरं षटक हातात असताना 28 धावा आता धावफलकावर होत आहेत. बघा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. विशाल मडवी वारंवार पुढे येत आहेत मात्र आयलेश मात्र्यांनी टीम त्यांना बाद करत नाहीये, हेच आपल्याला पाहायला मिळत आहे. डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल. 28 धावा 1 विकेट. यावेळेस बॅट लवकर फिरली, चेंडू उशिराने आलाय, सिंगल काढली आहे, स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची आहे. ती फलंदाज अविनाशला पुन्हा लेग बायचा इशारा येतोय. चांगलं कमबॅक केलं अश्वित कारकरने. पहिल्यांदा भरपूर चुका झाल्या. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर बीमरवर षटकार, तर देखील धावसंख्या त्यांनी काही प्रमाणात रोखली येणाऱ्या चेंडूवर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागत असताना त्या 29 धावा पाहायला मिळतात. सेकंड ओव्हरमध्ये आल्या 17 धावा, पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 12 धावा आणि 1 विकेट आपण पाहतोय. कारण याच ओव्हरमध्ये आली तीही रनआउटच्या स्वरूपात.
हॅलो, तो धावून धावून दमलाय. खेळता खेळता जर उद्या त्याला काय झाला तर मग जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल. हा पण दुसरा विषय. तो दमला सांगते, त्याला उलटा दम लागलेला आहे. तो सांगते खेळताना त्याला त्रास झालाय. बाई नाही तर मैदानामध्ये जा. तुम्ही दोन संघ मैदानामध्ये जा भाई, नाही तर उद्या काय प्रॉब्लेम झाला तर बघा. जा भाई मैदानामध्ये. जा चला. हे जा भाई मैदानामध्ये जा. चल नीरज, गीतेश बाहेर बाहेर ये. चल, टाइमपास नको, फायनल होणार नाही. चला, तुम्हाला साध्या साध्या गोष्टी आहेत, सांगायला पाहिजे का? एकोणतीस. सेकंड ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्यात अश्विनच्या विरुद्ध आणि अशाच धावा जर येत राहिल्या तर चांगली धावू संख्या 40-45 धावा धावफलकावर तुम्हाला इझिली पाहायला मिळू शकतात. मात्र त्यासाठी विशाल आणि त्याचबरोबर आपण पाहतोय अविनाशला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिला बॉल डॉट येतो ऐलेश मात्रेचा. मध्यम जलदगती गोलंदाज आपण पाहतोय ऐलेश. पहिला बॉल डॉट हाताळतोय. समोर आहे तो अविनाश. यावेळेस बघा ऑन साइडला दुर्कस मारण्याचा प्रयत्न, दुसरीचा प्रयत्न होणार नक्कीच आहे. यस, आता मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे की कोणता फलंदाज बाद आहे. चला, चेक केलं जातं, रिव्ह्यू घेतलाय अंपायर्सने. चला, फिल्डिंग लावून घ्या तुम्ही ऐलेश. फिल्डिंग लावून घ्या. अविनाश आउट आहे. चला, फिल्डिंग लावून घ्या. एक रन आणि दुसऱ्या रनला फलंदाज बाद झालाय तो अविनाश. चला, भरपूर वेळ लागला या सामन्याला. फायनल आहे, आम्ही समजू शकतो, महत्वाचा सामना आहे. मात्र वेळेचं देखील आपल्याला बंधन आहे. बघा 5:35 होत आहेत. यानंतर सेकंड इनिंग देखील आहे, याची आपण थोडीशी दक्षता घ्या. आता मात्र गितेश पडवी आलेत मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल शेष आहेत शेवटचे. धावफलक 30. 30 रन्स ऑन अ बोर्ड. चला, घाई करा प्लीज, जास्त वेळ घेऊ नका. 30 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. शेवटचे 4 चेंडू पूर्वार्धामधील मेगा फायनल आपण पाहतोय. पाचगाव प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक पहिलं. ऐलेश मात्रे आपण पाहतोय संघाचे सरसेनापती आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलतात. ऑन साइडला मात्र पॅक केलंय सीमारेषेलगत, भरपूर क्षेत्ररक्षक तैनात केले त्यांनी. फलंदाज आपण पाहतोय विशाल. यावेळेस पुन्हा बीट केले आपण पाहतोय. गितेश पडवी आहेत सध्या स्ट्राईकला आपण पाहतोय. विशाल सध्या नॉन स्ट्राईकवर आहेत. डॉट बॉल आलाय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या रोखली ऐलेशने या षटकात. यावेळेस पुन्हा एकदा एक पाय वाकवला होता आपण पाहतोय. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल गेला तो ऑन साइडला आणि इथे मात्र फलंदाजाला बाद केलं जात आहे आणि विकेट प्राप्त करतोय तो गौरी स्पोर्ट्स उलवे संघ. 31 धावा धावफलकावर या ऐलेश मात्रे यांच्या षटक्यामध्ये 4 चेंडूमध्ये फक्त आपण पाहतोय 2 धावा आल्यात. 2 डॉट बॉल आणि त्या 1+ रनआउट असं 2 वेळा घडलंय. नवीन फलंदाज सुदर्शन पाटील. 31 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चला, घाई करा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज.
यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, स्टेप आउट करण्याचा प्रयत्न विकेट किपरने मात्र यष्टीचित केलाय आणि आल्या पावली सुदर्शन पाटील देखील चाललाय मैदानाच्या बाहेर. आता शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा बॉल शिल्लक आणि कांती उलवेकर आपण पाहतोय, वयवर्ष 50 पेक्षा जास्त आहे आणि खूप चांगला फिटनेस कांती उलवेकर यांचा देखील आहे. त्यांच्या वाटेला शेवटचा एक चेंडू आलाय, त्यामुळे त्यांना मात्र जास्तीत जास्त धावा बनवायच्या आणि चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलने या इनिंगची सांगता झाली आणि धावफलकावर धावा लागल्यात. 31-32 धावांचं आव्हान असणार आहे ते गौरी स्पोर्ट्स उलवेच्या समोर अगेन्स्ट तंश तश्वी 11 उलवे. कोण मारणार बाजी पाचगाव प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 ची आणि कोण होणार विजेता, कोण होणार उपविजेता, हे मात्र आपल्याला या येणाऱ्या 18 बॉलवर समजेल. खूप सुंदर क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. उलवे, तरगर, कोंबडभुजे, गणेशपुरी, मोहा या पाचही खरं तर गावातील ग्रामस्थ मंडळ, त्याचबरोबर क्रिकेटचे निस्सीम चाहते असतील, क्रिकेटचे सर्व खेळाडू असतील, जुने जाणते खेळाडू असतील, त्या सर्वांच्या मात्र अथक परिश्रमातून आपण पाहतोय पाचगाव प्रीमियर लीगचं हे पहिलं पर्व अगदी दिमागदार पद्धतीने तब्बल 4 दिवसात या ठिकाणी संपन्न झालंय आणि आता मात्र शेवटच्या 18 बॉलमध्ये त्या पहिल्या पर्वाचा विजेता कोण असणार ते मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. जाऊया आपण दुसऱ्या सत्राकडे. ऐकूया पुन्हा एकदा या शेवटच्या इनिंग मध्ये तो रिव्हॉल्व म्हात्रे सर यांचा आवाज. थँक्यू सो मच युवराज माली. आपण पाहतोय खरं तर अंतिम हा मेगा फिनाले फायनलचा अंतिम सामना. कोण होणार चॅम्पियन, कोण होणार आपलं नाव या पाचगाव प्रीमियर लीगच्या भव्य आणि दिव्य चषकावर, असा हा अंतिम क्षण. येणारे 18 बॉल आणि विजयासाठी आता गौरी स्पोर्ट्स उलवे टीमला 32 धावांची आवश्यकता. याच्यासाठी केला टाच की शेवटचा क्षण गोड व्हावा आणि हा शेवटचा क्षण मात्र या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळेल. कोण जिंकणार, कोण हरणार, कोण होणार या पाचगाव प्रीमियर लीग चषकाचा मानकरी, हे सारं चित्र दडलंय एक बंद लिफाफ्यामध्ये. ते अर्थातच 18 बॉल आणि 32 धावांचं हे लक्ष्य. काही क्षणातच निकाल आपल्या समोर येईल. पुन्हा एकदा तमाम उपस्थित आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं मी रवींद्र म्हात्रे करतोय स्वागत. मी मनापासून आभार मानतोय किरण पाटील आणि त्यांच्या सर्व आयोजन कमिटीचं की खूप चांगलं आयोजन आपण या ठिकाणी केलात. या 4 दिवसामध्ये खूप मेहनत घ्यावी लागली. जवळजवळ 1 ते 2 महिन्यापासून खरं तर या आयोजनाच्या मागे लगबग सुरू होती, परंतु आता शेवटचा क्षण आलाय. धन्यवाद. थँक्यू सो मच किरण पाटील. आज तुम्ही आम्हाला 4 दिवस या स्पर्धेचा एक घटक म्हणून कॉमेंट्रीच्या माध्यमातून समालोचन करण्यासाठी इथे आज या प्रेक्षकांपर्यंत धावतं वर्णन ऐकवण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल तुमचेही मनापासून आभार मानतोय. प्रणय म्हात्रेचं खूप चांगलं गुणलेखन तो करतोय. आभार मानतोय साईप्रीत लाईव्हचं, जे थेट घर बसल्या या प्रेक्षकांपर्यंत वाहिनी पोहोचवतायत. सर्वांचं मी आभार मानून जातोय. थेट मैदानाच्या दिशेने गेम ऑन. 18 बॉल 32 धाबा. पहिलाच बॉल. फलंदाज आदेश उर्फ छोट्या
पॅडी प्रदीप खारकर एका बाजूला, छोट्या आदेश ही जोडी मात्र पहिला बॉल फेकला अविनाश डोलकरनं डॉट. 18 बॉल 32ची आवश्यकता. आता 17 चेंडू 32 धावा उरल्या आहेत. उलटा आज बॉल छोट्यानं आडव्या बॅटनं खेळलाय चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतोय हा खणखणीत चौकार. खूप मॅचला मजा येणार कारण कोण जिंकणार हा चषक पहिल्या क्रमांकाचा ही चर्चा मात्र 5 गावामध्ये होणार आहे. कारण नक्कीच चर्चेला उदाहरण येणार आहे की 4 दिवसची जी स्पर्धा आहे ना आपली 5 गाव प्रीमियर लीग, कोण पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला या मात्र चर्चेचं उत्तर एकच असेल, या 2 संघातून कोणता संघ जिंकेल. बरेच जण खरं तर आतुर आहेत या ट्रॉफीच्या जवळ जाण्यासाठी, ट्रॉफी उचलण्याकरता. पलटवार मैदानावर पलटवार सुरू आहे. अविनाश डोलकर ज्यानं पहिला डॉट, त्यानंतर चौकार, परत एकदा डॉट. छोट्यासाठी गोलंदाजी होत असताना आदेश ऑन स्ट्राईक. चेंडू आणि धावांचं अंतर बदलतंय. ज्या पद्धतीनं 4 धावा धावफलकावर लागल्या आहेत. षटक पहिलं अविनाश डोलकरचं. संध्याकाळच्या थंडगार वातावरणामध्ये खेळली जाणारी स्पर्धा. बॅकफुटला गेला, थोडासा अगदी शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न केला, परंतु वेग होता जास्त या चेंडूला, त्यामुळं प्रॉपर टायमिंग साधू शकला नाही आदेश. आणि तिथे मात्र मिळते फक्त 1 धाव. एका धावेनं संघाची धावसंख्या 5 या आकड्यावर पाहायला मिळते. सर्व संघांचे खेळाडू आता या मॅचचा आनंद घेतात. जे पराभूत झाले ते देखील आता या सामन्याचा आनंद घेतात. एका बाजूला गौरी स्पोर्ट्स उल्वे, तर दुसऱ्या बाजूला तंशवी 11 उल्वे. पाडीनं आडव्या बॅटने केलाय, कोणी क्षेत्ररक्षक नाही. निर्जन स्थळातून चेंडू एका टप्प्यानं सीमा रेषा ओलांडतोय. अर्थातच येतोय आणखी एक पॉवर प्ले मध्ये चौकार. एकूण धावा लागल्या धावफलकावर 9. 32 करायचे आहेत 18 बॉल मध्ये. 9 धावा धावफलकावर लागल्यात. पॉवर प्लेचा पहिला ओव्हर. हा इनसाइड आउट जबरदस्त नजागत बरा स्ट्रोक. टेनिस क्रिकेटचा मादक सौंदर्य देणारा फटका, परंतु विशाल मडवी जीवाच्या कांतानं धावतोय. तो चेंडू अडवण्यासाठी मात्र चेंडू गेला सीमा पार. चौकार. तेरा धावा धावफलकावर लागल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. आता येणारे 12 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 19 धावा. आणि आपण या सामन्याचा विचार केला तर अजूनही दोन्ही संघाच्या बाजूने हा सामना समांतर स्थितीत आहे. फक्त त्यासाठी आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. तो म्हणजे चॅम्पियन कोण होणार याचं उत्तर तुम्हाला या 2 ओव्हरच्या खेळामध्ये समाप्तीनंतर पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या उंबरट्यावर येतोय सिद्धू मडवी येतोय. सेकंड ओव्हर घेऊन तर समोर त्याच्या छोट्या अर्थातच आदेश. 12 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. फायनलचा हा सामना संध्याकाळच्या थंडगार वातावरणामध्ये खेळला जाणारा सामना. शॉर्ट पिच बॉल मागे गेला छोट्या थोडासा आणि रूम बनवून चेंडू सरळ डीप पांडलेकडे. हो चेंडू अडवण्याचाही प्रयत्न, मात्र प्रयत्नाला यश मिळत नाही. चेंडू गेला सीमा पार. चौकार. परंतु अंपायरने या ठिकाणी थोडस रिफर केलंय, रिव्ह्यू घेतलंय की हा चेक करा स्ट्रोक व्हॅलिड आहे की नाही. कारण आताच्या नियमाप्रमाणे व्हॅलिड इनव्हॅलिड स्ट्रोक साठी तपासलं जातं. छोट्या थोडासा मागे गेला होता, परंतु पायाचा टोस तरी तुम्ही तुमचा आतमध्ये असायला हवा. येस, इट्स अ व्हॅलिड स्ट्रोक. चौकार. चार धावा आल्या. संघाची धावसंख्या चौकार आणि पुढे सरसावते जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. आता येणारे 11 बॉल्स
आणि 15 धावांची निर्णायक विजयासाठी आवश्यकता उरली आहे. छोट्या आदेश खूप चांगली बॅटिंग करतोय. हा चेंडू शरीराचा वेध घेतलाय, परंतु तेवढ्याच जलद गतीनं ही धाव दे. आणि अशा परिस्थितीमध्ये एका धावेनं संघाची धावसंख्या देखील पुढे सरसावते, ती म्हणजेच 18 या आकड्यावर. लेग बाईच्या स्वरूपात मिळालेली एक धाव. आता येणारे 10 बॉल 14 धावांची आवश्यकता. गोलंदाजांना या धावा डिफेन्स करण्यासाठी एक एक बॉल विचार करून फेकावा लागेल. हो, परंतु इथे तंत्रशुद्ध थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. शॉर्ट पॉइंटचा क्षेत्ररक्षक चाच पडतोय. 2 धावा पूर्ण व्हा. तिसरी धावी पूर्ण. छोट्यानं मात्र आता सुरेख रनिंग बिटवीन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कमालीची रनिंग बिटवीन म्हणावी लागेल. पाहता पाहता 3 धावा कंप्लीट केल्यात आणि या 3 धावेनं आता धावफलकावर धावसंख्या देखील पुढे जाताना पाहायला मिळते, ती म्हणजे 21 येणारे 9 चेंडू 11 धावा. 9 चेंडू 11 धावा. सिद्धू मडवीला एखादा विकेट ब्रेक थ्रू मिळवावा लागेल, अन्यथा ओपनर जोडीचा हा मॅच फिनिश करेल की काय. सिद्धू मडवी स्वतः संगनायक पुढील चेंडू घेऊन येईल. आदेश साठी छोट्यानं 2 चौकार मात्र लगावलेत. इथे मात्र काय घडलं, मारना तक काशी और गेंद गया वाशी में ऐसा लगा. आणि अशा प्रकारे मिस टायमिंग स्ट्रोक झाला. हातामध्ये झेल. स्वतःच्या गोलंदाजीच्या फॉलोन थ्रो मध्ये अर्थातच गोलंदाज सिद्धून टिपला झेल. समाप्त झाला आदेश छोट्याचा हा खेळ. आणि अशा परिस्थितीमध्ये या चौकारानं आता मात्र सामना पूर्णपणे सोपा होत चाललाय, तो म्हणजेच गौरी स्पोर्ट्स उळवे संघासाठी. विजय शेठ खारकर यांचा हा संघ ऐलेश मात्रे कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आता येतोय. 1 डाऊनला, जिथे 8 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 11 धावांची निर्णायक विजयासाठी ही आवश्यकता असताना गोलंदाज सिद्धू आपल्या षटकातला पुढील चेंडू घेऊन येतोय. पंचांना पार करून चेंडू फेकतोय. पुन्हा एकदा हलकसं तटवलाय, पायानं उडवलाय. फुटबॉल. हे काय केलंस, हे काय केलंस. हा फुटबॉल न आलेला चौकार. डॉक्टर मात्र भरपूर धावले होते चेंडू अडवण्याकरता. डॉक्टरची दमछाक झाली आहे. पायानं चेंडू उडवला सीमारेषेच्या बाहेर. आता 7 चेंडू आणि 7 धावा. 7-7 हम 7-7 है. सामना सोपा झालाय. सिद्धू आता चौरस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. ऐलेश साठी डावखुरा फलंदाज मैदानात आल्यानंतर ऐलेशनं अगदी हलकस तटवलेला तो चौकार. पुन्हा एकदा त्याच दिशेनं. आता पुन्हा डॉक्टर साहेब बदलवलेत. डॉक्टर बदलले संदीप सर, आणि पुन्हा तोच क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळाला. मात्र चेंडूला स्टॉप केलं त्यांनी. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. आता शेवटचा 1 ओव्हर, 6 चेंडूंचा खेळ बाकी, 6 धावांची आवश्यकता. आणि गोलंदाज येईल आता कांती उळवेकर. आणि कांती उळवेकर या 6 धावा डिफेन्स करेल का, मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय मैदानाच्या आतमध्ये. आता अनुभवी खेळाडू आहे, कारण याच कांती उळवेकरने 1 बॉल मध्ये 1 रनची गरज होती ना, त्यावेळी सामना जिंकून दिला होता. 1 बॉल 1 रन डिफेन्स केली त्या कांतीनं. तोच कांती येतोय आता गोलंदाजीसाठी. त्यामुळे 6 चेंडू मध्ये 6 धावा डिफेन्स करेल का कांती, मग विक्रम होईल, मग चर्चा होईल, आणि मग मात्र आनंद जल्लोष साजरा होईल.
आवाज घुमेल, मैदान गाजेल, साऱ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु 6 चेंडू 6 धावा. गोलंदाज कांती, समोर फलंदाज आयलेश म्हात्रे. दोन्ही अनुभवी आहेत, दोन्ही लिजेंड खेळाडू आहेत. त्यामुळे अनुभवाचा वापर दोन्ही एकमेकांसमोर करतील. अनेक वर्ष टेनिस क्रिकेट खेळलेत एकमेकांसमोर आणि तेच बॅटल तुम्हाला पाहायला मिळतंय. पहिलाच बॉल खोलात टाकला होता, परंतु इथे बॅटचा ब्रश झाला, एक सिंगल आली आहे. थोडासा चाच पडतोय सिद्धू, परंतु इथे मात्र एकच धाव. 5 चेंडू आणि 5 धावा. आता समोर आहे प्रदीप खारकर, पॅडी, हाही 40+. जणू काही 40+चाच क्रिकेट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही फलंदाज अनुभवी आहेत, 40+ खेळ अनेक वर्ष ते खेळतायत क्रिकेट. त्यानंतर कांती उळवेकर देखील कोंबडभुजे गावचा हा खेळाडू. 2 उळवे गावचे तर 1 कोंबडभुजे गावचा. पाचगाव प्रीमियर लीग मधून हे बॅटल तुम्हाला अंतिम क्षणाला पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा डोकेदुखी ठरेल, एखादा विकेट पुन्हा एकदा प्रेशर निर्माण करून टाकेल. परंतु काय घडेल, काय बिघडेल या मॅच मध्ये. हवेमध्ये लॉफ्ट केला, विकेट मिळू शकतोय. ओहो, आणि मिळालाय. गुड कॅच. ड्रॉप झाली कदाचित कॅच तिकडे. बघा, शेवटच्या क्षणापर्यंत लँड झाली, असं वाटलं की कॅच पकडलाय. ऑन स्क्रीनवर आपण पाहूया. खरं तर असं वाटलं सर्वांना की कॅच पकडलाय, तसे ऍक्शन ही तुम्हाला पाहायला मिळाली. प्रीतम होता त्या ठिकाणी, हलकासा हवेमध्ये खेळला होता हा प्रॅडी. ओ माय गॉड, हातातून जेल पडला, परंतु लगेच टप्पा मिळाला त्याच्या हातामध्ये. त्यामुळं विकेट मिळता मिळता खर तर हा सेफ राहिलाय पॅडी. तिथे मात्र 1 धाव मिळाली. 4 चेंडू 4 धावा. कांती प्रयत्न करतोय, आडव्या पाठने केलाय, मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. या विशाल मडवी, परंतु इथे रनआउट होण्याची चान्सेस. आणि पॅडी खारकर होईल धावचित बाद. तीन. आता 3 चेंडू 3 धावा. न्यू बॅट्समन, चला लवकर हरी ऑफ. 3 चेंडू 3 धावा. आयलेश मात्र एका बाजूला, कांती उळवेकर. जबरदस्त बॅटल. बघा, 6 बॉल मध्ये 6 धावांची गरज असताना थंडगार वातावरणामध्ये आता दोन्ही संघांना घाम फुटेल असा हा मॅच तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 चेंडू 3 धावा. थँक्यू सो मच किरण पाटील आणि सर्व आयोजन कमिटी. खूप चांगली स्पर्धा. खरंच जबाबदारी आहे किरण पाटीलवर. मैदान दूर आहे घरापासून, सारा अंतर कापून यावं लागतंय. मेहनत सर्व घरातील कुटुंबाकडे लक्ष द्यायला मिळत नाही. 4 दिवस मोठी जबाबदारी आहे आणि त्यांनी प्रामाणिकपणे ती जबाबदारी पार पाडली आहे. 3 बॉल 3 रन्स. ओहो, कहानी में ट्विस्ट. बिल्कुल ये मुकाबला अभी दिलों की धड़कने तेज करेगा. 2 चेंडू 3 धावा. मी म्हटलं की कांती उळवेकर, अनेक वर्षांचा अनुभव आहे त्याच्याकडे आणि ते अनुभवपणाला लावत असताना दुसऱ्या बाजूला आयलेश म्हात्रे देखील. 2 चेंडू 3 धावा. काही कांती उळवेकर मागचा मॅच जसा त्यानं डिफेन्स केला, 1 बॉल 1 रन, तो करेल का? मोठी चर्चा आहे मैदानात. अनेक प्रश्न निर्माण झालेत. समोर दिलाय, मात्र स्ट्रेट ड्राईव्ह, 1 सिंगल मिळेल. क्षेत्ररक्षण चांगलं झालं, फेकी मात्र तिकडे गेली आहे. ओ माय गॉड, आता मात्र येईल मजा या मॅच मध्ये. फायनल कसा असावा तो फायनलचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. व्हॉट ए मॅच. हा आहे पाचगाव प्रीमियर लीगचा विजय. हा आहे पाचगाव प्रीमियर लीगचा खरं तर थरथराट. बघा, दोन्ही बॅट्समन ऑन द वे. तुम्हाला धावायचं आहे, स्ट्राईक रोटेशन नाहीये. पहिल्यापासून हा नियम आहे, याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. 2 धावा कंपल्सरी धावाव्या लागतील. 1 चेंडू 2 धावा, 2 धावा 1 चेंडू. न्यू बॅट्समन येणार.
नवीन बॅट्समन येणार, त्यामुळे प्रेशर असेल. सॉस आहे नासमत उट्टट पिंगट जाट बाण दंडनाथ. सॉस घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस पासपूस फुसफुस करतील. हृदयाचे ठोके चुकवणारा सामना. जॅस 1 चेंडू 2 धावा. किती सवाल आहे. बक्षीस 50,000चा बॉल आहे हा. 50,000चा बॉल. चॅम्पियन पहिल्या वर्षामध्ये पहिल्या पर्वामध्ये कोण होणार चॅम्पियन? मोठा प्रश्न आहे. 1 चेंडू 2 धावा. मित्रांनो फक्त टाळ्यांचा आवाज यायला हवा. पाचगाव प्रीमियर लीग मध्ये हा बेस्ट मॅच फायनलचा सामना. फक्त टाळ्यांचा आवाज. कोण जिंकणार, कोण होणार चॅम्पियन? 1 चेंडू 2 धावा. ओहो बॅटला बॉल आला. एक कंप्लीट. दुसरी रन. ओ माय गॉड, ओ माय गॉड. डीजे